काढून गेले. बरं
चिन्ह मिळेल त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रचार चालू होईल. मला वाटतं व्यसन मरण तरी चिन्हाची गरज नाही या पुण्यामध्ये. तुम्ही जे चिन्ह देताल मला माहिती आहे श्रद्धेय बाळासाहेबांनी आम्ही अकोल्यात गेलो होतो. श्रद्धेय बाळासाहेबांनी अकोल्यामध्ये चिन्ह वेगळं मागितलं होतं. सिलेंडरचं चिन्ह मागितलेलं असताना श्रद्धेय बाळासाहेबांना प्रेशर कुकरचं चिन्ह दिलं कारण त्यांना प्रेशर आलं होतं. आज त्यांचं प्रेशर आपण कशा प्रकारे दाखवून देऊया आपण पुण्यामध्ये सुद्धा दाखवून देऊ. मला वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येने आज महिला भगिनी माझे इथं आले नाहीत. मला फक्त तुम्हाला एकच उदाहरण द्यायचंय. मी मागाशी बोललो लोकप्रतिनिधीने विकास कामं करत असताना ती फक्त लाईट रस्ते पाणी ड्रेनेज एवढ्या पुरती करू तर खऱ्या अर्थाने समाजामधील गरीबाला ज्या विषयाची गरज आहे त्याच्यासाठी तो लोकप्रतिनिधी उभा राहायला पाहिजे. आणि एक उदाहरण एक साधं उदाहरण मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलोय. ते उदाहरण मी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थानं समाजामध्ये वंचित घटकांसाठी फक्त आता वंचित बहुजन आघाडीत काम करणार. आज या ठिकाणी आमच्या तिन्ही आजी आजोबांना पुढे देतात. हॅलो हॅलो वल्लभ सर काय काय तुमच्या समोर आज या समाजामधील खरे वंचित आहेत. 45 वर्षापूर्वी हे दोघं पुणे शहरामध्ये आले. 45 वर्षापूर्वी दोघंही त्या टायमाला आज 74 वय या म्हातारीचं आणि 45 वर्षापूर्वी आई आणि त्या पुण्यामध्ये आले शिक्षानगर भागामध्ये एका मोठ्या मोकळ्या जागेमध्ये हे दोघं वॉचमॅन म्हणून राहत होते. डोक्यावरती पाणी आणून यांनी तिथली झाडं वाढवली. 45 वर्ष एका ठिकाणी राहिले आणि 45 वर्ष राहिल्यानंतर ना आता त्या जागेची किंमत आली 13 कोटी जागेची किंमत झाली आणि मालकाने त्यांना त्या घरात जागेची 13 कोटी रुपये किंमत झाली होती. यांना पहिल्यांदा काय केलं असेल ते यांचं पहिलं लाईटचं कनेक्शन कापलं. ते बाहेर जात नाही म्हणून त्याच्यानंतर पाण्याचं कनेक्शन कापलं आणि त्याच्यानंतर आमच्या मंगेश राजकरकडे यांची तक्रार झाली आणि मंगेशची जी तक्रार माझ्याकडे आणली. आम्ही जागेवरती गेलो त्यावेळेस त्यांना फक्त पाण्याचं कनेक्शन देण्यासाठी गेलो होतो. जागेवरती पाहिलं तर हे म्हातारे ना ते 84 वर्षाचे यांना परंतु हा माणूस पावसाळ्यामध्ये डोक्यावरती हांडा घेऊन पाणी आणताना मला दिसला. काय ढिकरून पडला हात गाळ्यात आला. परंतु त्या समाजातल्या जे स्वतःला मोठी लोक समजतात त्यांना यांचा बाजार फुटला नाही. या लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही जागेवरती जाऊन त्यांना कनेक्शन देण्याचा प्रयत्न केला. ते पाण्याचं कनेक्शन आम्ही जागेवरती उभं राहून मी करून दिलं लाईव्ह करून दिलं. परंतु त्याच्यानंतर सुद्धा बिल्डर ऐकत नव्हता. बिल्डरला या लोकांनी सांगितलं की फक्त आम्हाला घर द्या आम्ही 45 वर्ष तुमच्या जागेची राखण करतोय. आता या म्हातारवयात पोरगं सुद्धा समजत नाही. मुलगी आहे मुलीचे मिस्टर एक्सपायर झाले. मुलगा आहे त्यांचा मुलगा पण अपंग आहे. या ठिकाणं कुणीच नाहीये. त्यावेळेस अशा लोकांना कोण नसतं ना त्यांच्यासाठी वसंत मोरे 100% असते. त्यांनी जेव्हा मला या गोष्टी सांगितल्या त्याच दिवशी आम्ही जागेवरती गेलो. बिल्डरला सांगितलं की यांची अपेक्षा आहे की यांना तुम्ही त्यांना घरासाठी पैसे द्या. आम्ही घरासाठी पैसे मागितले. यांनी म्हणलं किती पैसे मागितले म्हणलं आम्हाला दादा 10 लाख रुपये दिले तर आम्ही एक चांगलं घर घेऊन स्वतःसाठी. माझी तक्रार झाली मुंबईला. पक्ष नेतृत्वांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि संबंधित बिल्डरने सांगितलं की वसंत मोरेने आमच्याकडे पैसे मागितले. आता कुठलाच पुरावा त्यांच्याकडे नव्हता हे दोघं सांगू शकतील. मी संबंधित विषय सगळा पक्षश्रेष्ठीने समजून सांगितला. त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं मनाला मोठेपणा दाखवला आणि मला सांगितलं आता तुम्हाला जे तुम्ही करा. त्यानंतर मी परत कात्रजला आलो आणि या दोघांना विचारलं तुम्हाला किती पैसे पाहिजे. ते म्हणले आम्हाला 10 लाख द्या. म्हणलं आता 15 लाख द्यायचे. आता 1 रुपया पण कमी देणार नाही. आणि त्या बिल्डरकडून मी 15 लाख रुपये घेतले. त्या 15 लाखामध्ये 14,50,000 यांचा स्वतःचा फ्लॅट यांना करून दिलाय. 14,50,000 राहिले पैसे आम्ही टाकले त्याच्यामध्ये. आज त्यांचे खरेदी तर झाले. ज्यांनी माझ्या पुण्याला न ठेवली असती तर आम्ही 50 वर्ष पुण्यात राहून आम्ही गावाकडे आम्हाला परत तिकडं आहे तसंच जावं लागलं. म्हणून मी पुण्यात तिकडे भांडलो
आणि यांना त्यांचं स्वतःचं घर करून दिलं. आज ज्या माणसांना स्वतःचं 6 स्क्वेअर फूट जागा नव्हती 600 स्क्वेअर फूटचा फ्लॅट यांचा आज तिथे. म्हणून मला या शहरामध्ये काम करत असताना या रंगोला गांधीसाठी मला काम करायचं, या गरिबांसाठी काम करायचं. म्हणून मी आज फॉर्म भरत असताना माझ्या आई वडिलांना आवडीचं नाही, मला आईला नाही आणलं, माझ्या घरच्यांना नाही आणलं. ज्यांच्यासाठी मला काम करायचं ना त्यांच्या हस्ते मला फॉर्म भरायचा आहे माझा. आणि खऱ्या अर्थाने घरामधला माझा आधार कोण असेल तर ही लोक आहेत. या लोकांनी मला आजपर्यंत इथपर्यंत मोठं केलंय. आणि मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये शून्यापासून सुरुवात केली. कुणाची हिंमत नाही वसंत मोरेला म्हणायची की त्या पक्षात गेला आणि ह्या पक्षात गेला. वंचित बहुजन आघाडीची पुण्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे विखुरलेली ताकद आहे आज ती वसंत मोरेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये एक झालेली मी पाहतोय. मला वाटतं की आपण सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेबांना शब्द दिलाय की येणारी लोकसभा ही वंचित बहुजन आघाडीची असेल आणि त्याच्यानंतर येणारी महानगरपालिका ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीची असेल. मी जास्त सांगणार नाही तुम्हाला की पुणे शहराला महापौर वंचित बहुजन आघाडीचा होईल, पण एवढी तर तुम्हाला मी शब्द देऊ शकतो त्या पुणे शहराचा विरोधी पक्षनेता हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. त्या महानगरपालिकेमध्ये फक्त आपली ताकद येत तेव्हा भविष्यामध्ये आपल्याकडे पैसे घेऊन येतील, प्रलोभन घेऊन येतील, परंतु ते न बघता त्यावेळेस फक्त या 2 म्हातारीची चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आणा की खरंच आपल्याला 1500 करता जायचे का आपल्याला यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. एवढ्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मला पुढे फॉर्म भरायला आतमध्ये जायचं 1 वाजता. मी त्या आजीला सांगतो तिला काय बोलायचं तिने 2 मिनिटात बोलावं आणि पुढे त्यानंतर पुढच्या 10 मिनिटात आतमध्ये जाणार आहे. शहराध्यक्ष त्यांची या ठिकाणी बाजू मांडतील थोडक्यात आणि बाकीचे जे काही नेते असतील ते 2 मिनिटं बोलतील. त्याच्यानंतर आपली या ठिकाणची सभा संपेल. ज्या ठिकाणी आपल्या गाड्या मागच्या बाजूला लागलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण आपल्या गाड्यांकडे जावं, शांत पद्धतीने आपण यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापेक्षा आपण या बाजूला जाणार आहोत. मी फक्त आतमध्ये जाईन, मला फॉर्म भरण्यासाठी आतमध्ये 1 च्या आत जावं लागेल. एवढं सांगतो. उद्याचा शेवटचा दिवस आहे 30 तारखेपासून खऱ्या अर्थाने या पुणे शहरामध्ये आपला प्रचार चालू होईल आणि तो प्रचार चालू असताना अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Insta, Facebookला फॉलो करायला विसरू नका.